मामी तू आलीस? मी रात्रभर तुझी वाट पाहत होतो. आता तू परत नाही जाणार ना? नाही नाही जाणार. मामी तू माझा अभ्यास घेशील? घे. येस. बघितलंस, अर्पिता मॅडमचं या घराशी जोडलं जाणं ही नियती आहे. त्यामुळे कुठला ना कुठला धागा त्यांना या घराशी बांधून ठेवणारच. हे असं असं कसं काढून टाकलं? सरकारी नोकरी आहे ना त्याची. हो म्हणजे सरकारी नोकरी तर आधी नोटीस द्यावी लागते ना, असं अचानक टर्मिनेट नाही करू शकत. बरं कारण काय सांगितलंय? मला नाही माहिती, मला खरंच नाही माहिती. सगळं एकदम अनपेक्षित आणि अचानक झालं. मला सरांना भेटू पण दिलं नाही. डायरेक्ट काढून ही का रडतीये? तुला काय झालं? काय झालं? का रडतेस तू? निकी अगं का रडतेस सांग. काय झालं? रडतेस का सांग ना, काय झालं? माझं फायनल टीम मध्ये सिलेक्शन नाही झालं. परफॉर्मन्स टॉपचा असून सुद्धा 50,000 मागतात सिलेक्शन साठी. अगं थांब. चल 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 पटकन. अगं थांब ग. स्कूल बस येईल रे, जा लवकर. बाय नीट बाय जा. मामी. बाय बाय मामा. आई बटाटे सोडू. चमचा दे. काही हवंय का? ते कपडे बदलायचे होते. ही साडी खूप जड आहे ना. इथे रूम आहे, चेंज करा ना. ए थांब 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 थांब. कुठे कुठे चाललीस? ते तुला या खोलीत एंट्री नाहीये. खूप नाईलाजानं तुम्हाला घरात घेतलंय, पण खोलीत नाही. ही आमची पर्सनल खोली आहे. हा काय अडमुठेपणा आहे? कालपासून या साडीत आहेत त्या. एक बाई म्हणून एवढी सहानुभूती नाहीये का तुम्हाला? साधी माणुसकी ही. तुझ्या भावाच्या वेळेस हिने दाखवली का माणुसकी? तुझ्या डोक्यात पण विचार आला नाही ना? नाही आला ना? आपल्याला तत्वज्ञान सांगतोय. आई मी परत एकदा सांगतोय, ती तक्रार अर्पिता मॅडमनी केली नव्हती आणि या विषयावर आता मला बोलायचं नाही. पण मी तुला एक गोष्ट स्पष्ट सांगते. हिचे त्रास, हिची गरज याच्याशी आम्हाला कर्तव्य नाही. त्यामुळे आमच्याकडून सहानुभूतीची किंवा मदतीची अपेक्षा करायची नाही. दिदे दार बंद कर.
एकदम असं